वसई ते भाईंदर रोरो सेवा सुरू झाली आणि सेवा सुरू होऊन 4 ते 5 दिवस झाले नाहीत. एक मोठा जो प्रसंग इथे घडला की रोरो सेवा बोट ही जेटीवर चढली आणि आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती. दुपारी 2 वाजता ही फेरी बोट जाण्यासाठी अनेक गाड्या वर चढल्या होत्या, मोटरसायकल 4चाकी गाड्या होत्या. पण त्याच वेळी ही रोरो सेवा जी बोट आहे ही जर आपण खाली बघितली ही धक्क्यावर आहे, हा सिमेंटचा धक्का आहे आणि त्याच्यावरती चढली आणि त्याच्यामुळे ही पूर्णपणे अडकली आणि तिचं इंजिन बंद पडलं आणि ती मागे पुढे होत नाही. हिला खेचण्यासाठी मागील 2 तासांपासून शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. मच्छीमारांच्या बोटी आहेत आणि अशीच एक दुसरी बोट आहे, तिने देखील खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु 3 रोप जे आहेत रस्सी ह्या खेचताना तुटलेल्या आहेत, परंतु ही बोट काय हलायचं नाव घेत नाही. आता ही बोट कधी निघणार ते मच्छीमारांचा असा अंदाज आहे की जेव्हा पाण्याची पातळी वाढेल रात्री 2च्या आसपास ही बोट हलण्याची शक्यता आहे. जर ही रस्सीच्या साह्याने लवकरच निघाली नाही तर अशा प्रकारची बोट इथेच अडकून राहील. यामुळे प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेक लोक जाण्यासाठी जे आहे पर्याय अवलंबत होते आणि परंतु त्यांना तिथे जायचा हिंमत झाला. अनेक लोक पिकनिकसाठी आले होते. सध्या आपण बोटीमध्ये चाललो आहे. बोटीमध्ये अनेक 4 व्हीलर होत्या आणि त्या 4 व्हीलर बाहेर काढलेले आहेत. हे 2 व्हीलरवाले आहेत की मोठी आज घेऊन आहेत की कदाचित ही निघेल. आपण जर बघितलं मागच्या साईडला ती जान्हवी करून निळ्या रंगाची बोट दिसते. त्या बोटीच्या साह्याने या बोटीला खेचण्याचे प्रयत्न मागील 2 तासापासून सुरू आहेत, परंतु जे आहेत की यांच्या प्रयत्नाला यश येत नाही. त्यामुळे तुम्ही जर अशा बोटीने प्रवास करणार असाल तर कदाचित थोडासा वेळ काढून किंवा माहिती घेऊन प्रवास करा. कारण यांनी कालच सांगितलं की प्रायोगिक तत्त्वावर आम्ही ही सेवा सुरू केली आहे. म्हणजे काय अडचण येतात, काय अडथळे येतात त्यांना आता हा एक त्यांच्यासाठी धडा आहे आणि यातून आता ते काय शिकतात हे पाहावं लागणार आहे. प्रवाशांचे मोठे हाल झाले, प्रवासी मोठ्या प्रमाणावर संतापले होते. यावर प्रवाशांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूया. योगायोग बघा, आज मी आपले माननीय आमदार माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांच्या भावाचा मुलगा वनन मेंडोसा एक्सपायर झालेले आहेत. त्यांच्या मैतावर आम्ही आता 4 वाजता जाणार होतो, म्हणून 2 वाजता आम्ही म्हटले काय आहे. 2 दिवस आम्ही मीडियामध्ये बघत होतो, सगळे वसईतले पुढारी मीरा भाईंदरचे ठाण्यातले पुढारी नाचत होते. म्हणून मी म्हटलं ही सोय जी झाली आहे रोरोची ती आपण जाऊन बघूया आणि त्याने आपण लवकर भाईंदरला किती लवकर पोचता येते बघण्यासाठी आम्ही याच्यात 2 वाजता इथे आलेलो होतो. 2 वाजता या कंपनीचे कर्मचारी जे होते ते जेवण जेवत होते. तेव्हा आम्ही आलो तेव्हा पाणी आणि ही त्यांनी लावलेली होती शिप जी होती ती. आमची गाडी आम्ही आतमध्ये लावली आणि मी म्हटलं सगळं निरीक्षण करत होतो. ती संपूर्ण गाड्या, संपूर्ण लोक आणि बाईक्स हे लोड झाल्यानंतर जेव्हा हा जो बाज होता हा निघायचा वेळ आला तेव्हा असं समजलं की तो निघतच नाही आहे, कुठे तर अटकलेला आहे. तेव्हा मी गाडीतून उतरलो, मी म्हटलं काय झालेलं आहे. तेव्हा असं समजलं की पाणी जो होता, समुद्राचा पाणी जो होता तो ओटीने खाली गेलेला आहे. आता पाणी खाली गेल्यानंतर त्याचा जो बाज आहे हा या कॉन्क्रीटवर अटकलेला होता चिट्टीच्या. मुळात कसं असतं की ह्याची जेव्हा ओपनिंग जी झाली इथे लोकांमध्ये फार अपेक्षा होत्या, माझ्यामध्ये पण अपेक्षा निर्माण झालेली, वसईच्या सामान्य जनतेमध्ये पण अपेक्षा निर्माण झालेली, पण त्या अपेक्षाचा कुठेतर भंग झालेला आहे. किती तास अडकली होती बोट आणि किती टाइम निघाली का? साधारणतः 2:15चं टाईम होतं. मी इथे 2:45ला आलेलो, म्हणजे आता साधारणतः 3:15 झालेले आहेत मला वाटतं. म्हणजे 1.5 तासापासून ही अटकलेली आहे. मुळात काय विषय आहे की मी त्या शिपिंग कंपनीचे जे कन्सर्न ऑफिसर आहेत त्यांच्याशी बोललो. त्याचं म्हणणं आहे की आज जेट्टीमध्येच काहीतरी टेक्निकल येतं आणि मेरिटाईम बोर्डाकडून त्यांना परमिशन नाही आहे ही चालू करण्याची. पण इकडले जे स्थानिक आमदार आणि हे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून प्रचंड प्रेशर आहे की तुम्ही हे चालू करा. आणि तुमच्या माध्यमातून पण मीडियाच्या माध्यमातून पण 2 दिवसापासून असा प्रचार करण्यात आलेला आहे की हे म्हणजे काहीतरी जादू झालेली आहे वसईमध्ये. मुळात समजून घ्या ही रोरो सर्व्हिस म्हणजे काय आहे की लोकल वसईतले लोकल बाइंडरमध्ये जाणार आहे. हा मुंबई ठाण्याला जाण्यासाठी अल्टरनेट नाही आहे. इथे गाड्यांची रांग लागलेली आहे आणि लोकांची खूप गैरसोय झालेली आहे. आता आम्ही जर हायवेने गेलो असतो तर आम्ही अर्धा तासात पोचलो असतो फाउंटन हॉटेलला. पण कुठे तर स्थानिक आमदार, स्थानिक प्रशासन यांची कुठे तर लोकांना चुकीचं त्यांनी दिशाभूल केलेली आहे मीडियाच्या माध्यमातून. म्हणून ह्या सगळ्या प्रश्न उद्भवलेला आहे.